हवामानातील कोणताही बदल म्हणजे तापमान झपाट्याने बदलते. हवामानासोबत आपल्या शरीराला बदलण्याची गरज असते, परंतु आपल्या शरीराला हवामानाशी जुळवून घेण्यास वेळ लागतो. म्हणजे आपले हवामान पण जलद गतीने त्याचे थंडीना मिक्स बदलू शकत नाही. त्यामुळे बदलत्या हवामानात जीवाणू किंवा विषाणूमुळे होणाऱ्या आजाराचा धोका वाढतो. पावसात हा धोका अनेक पटीने वाढतो, कारण पावसाचे पाणी आणि आर्द्रता जीवाणूंसाठी पोषक असते. अशा परिस्थितीमध्ये रोगांशी लढण्यासाठी मजबूत प्रतिकारशक्ती असणे गरजेचे असते. यामध्ये सर्वात मोठी भूमिका असते ती म्हणजे जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी. त्यामुळे पावसाळ्यात आहाराची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. अशा अनेक भाज्या आहेत ज्या पावसाळ्यात तुमचे आरोग्य बिघडू शकतात. वास्तविक भाज्यांमध्ये ओलाव्यामुळे जीवाणू आणि परजीवी सहज वाढू शकतात. पावसाळ्यात भाज्या निवडताना काळजी घ्यायला हवी. पावसाळा सुरू होताच आपण आपल्या आहारामध्ये कोणते बदल करावेत ते पाहूयात. पावसाळ्यात संसर्गजन्य रोगाचा धोका जास्त असतो, कारण तापमान आणि वातावरणातील आर्द्रता कमी झाल्यामुळे चयापचय मंदावते. त्यामुळे प्रतिकारशक्तीवर नकारात्मक परिणाम होतो. त्या ऋतूनुसार शरीरासाठी योग्य असतात. उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात पिकवलेल्या भाज्या पावसाळ्यात खाणे टाळावे. हिरव्या पालेभाज्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात, जे आपले शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी आवश्यक पोषक पुरवतात, परंतु पावसाळ्यात हे टाळणे चांगले. वास्तविक या ऋतूत कीटक आणि जीवाणूंची संख्या प्रजनन क्षमता वाढते. तसेच पावसामुळे पालेभाज्यांना अनेक दिवस सूर्यप्रकाश मिळत नाही. तीव्र सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे पानावर जीवाणूंची वाढ होत नाही, परंतु पावसाळ्यात सूर्यप्रकाश आणि हवेतील आर्द्रता नसल्याने पानावर जीवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता असते. हे जीवाणू इतके लहान असतात की ते आपल्या डोळ्यांना सुद्धा दिसत नाही. अशा परिस्थितीत पालेभाज्या नीट धुतल्या नाहीतर ह्या संसर्गजन्य रोग होण्याचा धोका वाढतो. ह्या भाज्या खाण्याचे टाळा. पालक, शिमला मिरची, फुलकोबी, कोबी, मुळा, गाजर, बीटरूट, मशरूम आणि वांगी. मुळा, गाजर किंवा सलगम जमिनीखाली यासारख्या भाज्या जमिनीखाली उगवल्या जातात, ज्यामुळे जमिनीतील जीवाणूंमुळे ते दूषित होण्याचा धोका असतो. पावसाळ्यात हा धोका अनेक पटीने वाढतो, कारण पावसाळ्यात जमिनीची आर्द्रता वाढते. पावसाळ्यात बॅक्टेरिया अधिक वाढतात, ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टायनल समस्या उद्भवू शकते. याची लक्षणे म्हणजे जुलाब, उलट्या आणि पोटदुखीच्या स्वरूपात दिसून येतात. पावसाळ्यात वांगी का खाऊ नयेत? जांभळा हा रासायनिक संयुगांचा समूह आहे, ज्याला अल्कालॉइड्स म्हणतात. हा विषारी रसायने आहेत, जो वांग्यासारख्या सर्व भाज्या कीटक आणि कीटकांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी विकसित करतात. पावसाळ्यात किडीचा प्रादुर्भाव जास्त असतो. अशा स्थितीत वांगी बुरशीजन्य होण्याचा धोका जास्त असतो. या ऋतूत वांग्याचे सेवन केल्यास त्वचेची ॲलर्जी होऊ शकते. याचा अर्थ त्वचेवर अंगावर उठणाऱ्या पित्ताच्या गाठी, खाज किंवा पुरळ उठणे होय. पावसाळ्यात आपण ह्या भाज्या खाव्या. पावसाळ्यात जलजन्य आजारांचा धोका जास्त असतो. त्यामुळे अँटीऑक्सिडंट, मिनरल्स, व्हिटॅमिन आणि फायबरने समृद्ध असलेल्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. यासाठी तुमच्या आहारामध्ये कारले, पडवळ, तोंडली ह्या भाज्या खाव्यात. तसेच तळलेले पदार्थ. हे पदार्थ खाल्ल्यामुळे जिभेला मौज वाटणारे पदार्थ आतड्यांना सुख करतात, तसेच रोगप्रतिकारशक्ती कमी करतात. या पदार्थांमुळे शरीराला पित्त आणि फॅट वाढते, उदाहरणार्थ समोसे, भजी इत्यादी, आणि तुम्हाला डायरिया, गॅस, ॲसिडिटीबरोबर आपली पचनशक्ती कमी होण्याचा धोका होतो. तसेच मांसाहार टाळा. पावसाळ्यात ओलावा असल्यामुळे मांस लवकर खराब होते. या दिवसांमध्ये माशांचे प्रजनन होत असते, त्यामुळे मासे खाऊ नयेत. तसेच चिकन व मटण लवकर खराब होते. पचनशक्ती कमजोर असल्यामुळे मांस लवकर पचत नाही. पोटात संबंधित समस्या उद्भवू शकतात. तसेच सॉफ्ट ड्रिंक. पावसाळ्यात
अत्यंत अधिक स्लो झालेल्या पचनसंस्थेला कमजोर करतात. यामुळे या दिवसामध्ये लिंबू पाणी किंवा जलजिरा यांचे सेवन करावे. आपण आल्याचा चहा घेऊ शकता, परंतु प्रमाणातच. तसेच उघड्यावर फळे आणि ज्यूस टाळा. रस्त्यावर फळे बऱ्याच दिवसाची असतात, त्यावर माशा व डास इत्यादी कीटक बसतात. याचबरोबर बाहेरचा ज्यूससुद्धा पिऊ नका, कारण यामुळे तुम्हाला टायफॉईड, उलटी, जुलाब होण्याचा धोका असतो. आपण घरच्या घरी फळांचा रस काढून त्याचे सेवन करा व आपले आरोग्य जपा.